तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आणि घ्या सब्र का फल, कुकरमध्ये ठेवा. थँक्यू. नमस्कार. आणि तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. ऑफिसवरून थोडं लवकर यावं, खूप उशीर होतो, 9-10 वाजतात. फॅमिली टाईम थोडा मिळायला पाहिजे ना, म्हणून म्हणते थोडं लवकर आलेत तर बरं होईल. काय हो? एक्सेप्टेड. दुसरी लगेच बघा पटापट चाललंय. दुसरी अपेक्षा. आणि थोडं फिटनेस इम्पॉर्टंट आहे, तर थोडा वेळ फिटनेससाठी द्यावा. पूर्ण वेळ ऑफिस नाही होऊ शकत. काय हो? अगदी बरोबर त्याचं म्हणणं. बरोबर नाही, सुरू होणार आहे का नुसतं बरोबर? एक्सेप्टेड एक्सेप्टेड. तिसरी. आणि जसे आहे तसेच राहावे, असेच राहा. बस, चेंज काहीच नको. काही चेंज करू नका. हा, कपडे बिपडे केले चालतील, नाहीतर तसेच उभे राहायचे. गंमत करतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पूर्ण दिवसात जर स्वतःसाठी त्यांनी 2 तास तरी काढले, देन आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. स्वतःसाठी. काय हो मौली, काढा ना, चांगलं गोष्ट सांगते. तर स्वतःसाठी वेळ काढीन. हो, उद्यापासून सुरू करा लगेच. नंतर ते म्हणतील की बंद करा म्हणून. पुढची अपेक्षा ही आहे की त्याला बाईक येते चालवायला. असं नाही की बाईक येत नाही, पण ती चालवतच नाही अजिबात. ॲटलिस्ट ते तरी त्यांनी सुरू करावं. मी काही बोलणार नाही या गोष्टीवर. तिसरी अपेक्षा जशी आहे तशीच राहावी त्यांनी. काही बदल नको मला त्याच्यात. जशा आहात तशाच राहा. बरं मला सांगा, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार, आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार? थँक्यू मी माझ्या सासूरवाडीला बोलेल की खूप चांगल्या रीतीने त्यांनी मला एक्सेप्ट केलं, आणि माझ्या बाहेरच्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि माझी एक मैत्रीण आहे हिना, तिला थँक्यू बोलेन मी, कारण की ती रेग्युलर व्ह्युअर आहे. US मध्ये राहते तरी रेग्युलर व्ह्युअर आहे होम मिनिस्टरची. अरे वा वा, थँक्यू. म्हणून तिने मला खास सांगितले तू नाव घे माझं. घेतलं सांगा तेच. आणि सॉरी, चुकून जर कधी मम्मी पप्पांचं मन दुःख झालं असेल तर त्याच्याबद्दल मी सॉरी आहे. तुम्ही? थँक्यू तर मी म्हणणार डॉक्टर दासांचा, कारण त्यांच्यामुळे तर ऑब्व्हियसली शी मला भेटली आहे. दुसरी गोष्ट, थँक्यू दोघं फॅमिलीजना की त्यांनी आमचं हे रिलेशनशिप मोठ्यापणाने एक्सेप्ट केलं इनफॅक्ट. आणि सॉरी ऑब्व्हियसली टू दी फॅमिली मेंबर्स ओनली, कारण जर काय मस्ती करताना किंवा बोलताना किंवा काहीतरी चूक झाली असेल तर सॉरी त्याच्याबद्दल. खरं तर हे दोघे भेटले त्या ड्रायव्हरमुळे, त्याला थँक्यू म्हणायचं. त्या ड्रायव्हरची चूक तर झालीच, पण त्याच्यातून अपघातातून कधी कधी चांगलं घडतं, तशा पद्धतीने हे दोघे आल्या. आज या ठिकाणी तुम्ही दोघेही सुखाने आनंदाने नांदता आहात. अपघातातून रुग्णालयातून सुरू झालेला प्रवास अत्यंत वेगाने सुरू आहे. तर तुम्हा दोघांना शुभेच्छा देत असतानाच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आईकडे द्या. बोला, सुनेबद्दल सांगा. बरं वाटतंय. सून कशी आहे? बरे आहे. मुलगा कसा आहे? मस्त आहे. हे काय झालं बस मधलं 352? तुम्हाला काय सोडून दिलं नाही? सोडून दिलं, काय माहित नव्हतं? बस नाही. बस स्टॉपवर का जातो सारखा मुलगा माहित नव्हतं, पण आता समाधानी आहात? समाधानी. खुश आहात? व्हेरी गुड. दादा वहिनी दोघं पण चांगले आहेत. हो ना? आम्हाला बघतात. तुम्हाला बघतात का? पण जेव्हा फिरत होते तेव्हा तुम्ही त्यांना बघत होता का? तेव्हा तुम्ही घरात होता? तुम्ही कोण यांच्या? बहीण छोटी. अच्छा, तुमची छोटी बहीण, नणंदबाई यांची. काय सांगाल वहिनीबद्दल? कसा आहे स्वभाव? शांत आहे, एवढं काही नाही. आणि भाऊ? भाऊ पण बरा आहे. भाऊ बरा आहे? तेव्हा फक्त बरा नव्हता. मुलीला काय म्हणायचं आई बाबांबद्दल? बेस्ट पेरेंट्स. हाँ, बेस्ट पेरेंट्स. हो ना? घर में किसका आवाज बड़ा रहता है? मम्मा. काय लगेच बोलून टाकलं. आप कुछ बोलेंगे? बहुत अच्छी जोड़ी है दोनों की. दोनों बहुत कोऑपरेट है और सबके साथ में मिलजुल के रहते हैं. वेरी गुड. आप बोलिए. I wish him all the best for their life. अरे वा, थँक्यू. बरं, आता तुम्ही ऍक्टिंग करणार? अभिनय नाही, तुम्हालाच करायला पाहिजे. आव्हान तुम्हाला आहे, कारण होकार तुम्ही दिलेला नाही अजून. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव आहे, ऍक्टिंग करणार या, तुम्ही ओळखायचं. वेळ सुरू झाली, बोलायचं नाही. 1 2 3. लव. मम्मी. माँ. मुझे. यू. अमिताभ बच्चन. भावना.
कुली. अभिनंदन. अमिताभ बच्चन भावे. असा कुठला चित्रपट होता? गाणं आहे, गाणं, हिंदी गाणं. हिंदी गाणं. हिंदी गाणं. वेळ सुरू झाली. हम तो मैं कमरे में बंद हो. मला वाटलं ह्या म्हणतात ह्याने आता जास्त बोलले तरी घरात बंद करून घे. बरं गाणं तरी म्हणा. कुठलं गाणं आहे? हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. हे घ्या. चला, मराठी म्हण कळलं ना? लक्षात आलं? हो. चला. बोलायचं नाही हो. 10. एक नाही नाही पाहिजेच नाही. 9. 8. 7. 6. 5. 4. वेळ संपली. एक ना धड भारावर चिंध्या. बक्षीस गेलं काही हरकत नाही, पण तुम्ही मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा कुठल्या आहेत त्यांच्याकडे? एक्सपेक्टेशन्स तर असे काहीच नाही आहेत. जे काही आहे ते न मागता मला सर्व मिळालंय, पण तरी सुद्धा एक आहे की लवकर येणं ऑफिसमधनं. हो. परत ऑफिसमधनं उशिराच. पूर्वी आईला सांगत होते तेव्हा बॅडमिंटन खेळत होते, आता कुठे असता? तेच माझा पण प्रश्न आहे. बोला. जरा लवकर घरी या. हा. दुसरी अपेक्षा नाहीच आहे. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. एक्झॅक्टली. कारण जेवण वगैरे लंच टाइम मध्ये न जेवता 4-5 वाजता जेवतात. जरा वेळेत जेवा म्हणजे काय हो. ओके. तिसरी माझा फोन उचलायचा. व्हेरी गुड. उचलत नाही तुम्ही फोन? काय हो. तुझा घरमा वेळ होता ना, बस झालं. घरी आल्यावर आहेत आणि फोनवर काय? तुमच्या 3 अपेक्षा सांगा. बस थोडी तब्येतीची काळजी घ्यावी. स्वतःच्या मौलिक स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. दुसरी असं की नाही असं काय नाही पण आहे. दुसरं आहे काहीतरी. त्यांनी काय केलं? दुसरी अपेक्षा अशी आहे की नको घरी गेल्यावर माझं काय खरं नाही. सांगा कुठली अपेक्षा? नाही, कुठेही म्हणजे हे करायचं असेल तर टायमावरती जरा निघावं. तुमचा नट्टाफटा थोडासा कमी. जरा वेळेवर निघा. हा. खूप घरी वेळ काय असतं माहितीये, स्वतः लवकर आले की लग्नात गेल्यानंतर नवरा बाई ते कोण नसतो, आम्ही एकटेच असतो त्या हॉलवरती. खूप लवकर घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये स्वतःचा ब्लड प्रेशर वाढवतात. अरे चला तिथे उशीर होते. अरे पण त्यांचं लग्न त्यांना होऊ द्या. ओके. तुम्ही काय एवढी घाई करता? हा. तुम्हाला लवकर जाऊन कोण आलेत काय रजिस्ट्रेशन करायचं असतं? बरं. तिसरी अपेक्षा असं काही आहे नाही. सगळ्या अपेक्षा आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला, म्हणजे धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला, आणि क्षमा मागायची असेल तर आज कोणाची मागा? माझं तर माझे वडील. सॉरी म्हणायचं असेल तर वडिलांना. हां. आणि थँक्यू जियाजीला. हो ना. तुम्ही? बस माझ्या पण आई वडिलांना सॉरी जे झालं ते त्याबद्दल. आणि थँक्यू बोलत तर माझे फ्रेंड्स ज्या टायमाला आम्हाला गरज होती म्हणजे काय सपोर्टिंग, त्या टायमाला ट्रॉम्बे गावातली काही मित्रमंडळी होती, त्याच्यातले लोक त्यांनी मला फार सपोर्ट दिला होता. म्हणजे त्यांच्या होते मॉरल सपोर्ट त्यावेळी होते. हो. माझे मामा आहेत. बघू कसं असतं चायनीजमध्ये. शालिनी व्हेरी गुड. छान असतं. नक्की शालिनीच आहे ना? शालिनी. कन्फर्म केलं का तुम्ही? नाही केलं. मला समजतच नाही काय गडबड आहे. हे गॉगल लावून केलेलं आहे. चायनीज मध्ये शालिनी नाहीये. हा संशोधनात